नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। साताऱ्यातील संग्रहालयात गेल्या 6 महिन्यांपासून विसावलेल्या ऐतिहासिक वाघ नखांचा शुक्रवारी दिनांक 31 रोजी शेवटचा मुक्काम आहे। दिनांक 1 फेब्रुवारी रोजी ही वाघ नखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात 8 महिन्यांसाठी विसावा घेणार आहेत। वाघ नखांची उणीव भरून काढण्यासाठी संग्रहालयातील त्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा, साताऱ्याचे संस्थापक शाहू महाराज यांचा बिचवा अथवा शिवकालीन एकधारी वाघनख ठेवण्याबाबत पुरातत्व विभागाकडून विचारमंथन सुरू आहे। लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात दिनांक 19 जुलै 2024 रोजी दाखल झालेत। दिनांक 23 जुलैपासून ही वाघनखे तसेच शिवशस्त्र शौर्य गाथा हे शस्त्र प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले। पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026 पर्यंत कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डाव्या हाताचा पंजा संग्रहालयात आहे। हातावर चंदनाचा लेप लावून तो ठसा कागदावर उमटवण्यात आलाय। इतिहास तज्ज्ञ ग.ह. खरे यांनी हा ठसा त्यावरील माहितीचे वाचन केलं होतं। मसवड येथील राजमाने घराण्याकडून हा ठसा 50 वर्षापूर्वी संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आलाय। याशिवाय साताऱ्याचे संस्थापक शाहू महाराज थोरले यांचा बिचवा व शिवकालीन एकधारी वाघनख अशा ऐतिहासिक वस्तूंचे येथे संवर्धन करण्यात आले। वाघनखांच्या दालनात यापैकी एक वस्तू ठेवण्याबाबत पुरातत्व विभागाकडून विचारमंथन सुरू आहे, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।